नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका निवडणुकांचं वारं वाहू लागलंय। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील मेन रोडनं जणू मोकळा श्वास घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेन रोड येथील पूर्व विभागीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 15 मधील इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे। ही वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनातर्फे मेन रोडवरील गाडगे महाराज पुतळ्याजवळ बॅरिगेटिंग करण्यात आलंय। या ठिकाणी 4 चाकी वाहनांना प्रवेशासाठी मज्जाव करण्यात आलाय। मागील अनेक वर्षापासून या भागात अतिक्रमण धारकांची मुजोरी सुरू असल्याचा आरोप जागरूक नागरिकांकडून करण्यात येतोय। अतिक्रमण विभागानं याकडे सातत्यानं डोळेझाक केल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे। आज मात्र दिवसभर अतिक्रमण विभागाची गाडी तसेच कर्मचारी मेन रोड परिसरात ठाण मांडून होते। निवडणुकीच्या निमित्तानं का असेना प्रशासनाला अतिक्रमणाचा विसर पडलेला मुद्दा पुन्हा आठवल्याची चर्चा शहरात सुरू आहे। मात्र बदल निवडणुकीपुरताच मर्यादित राहणार की खऱ्या अर्थानं मेन रोड कायमस्वरूपी मोकळा श्वास घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।